नमस्कार मंडळी, तुम्ही सुद्धा रात्री जास्त वेळा लघवीला उठता का? फळाचा एक छोटा तुकडा तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणू शकतो. तुम्हाला दररोज रात्री 2-3 वेळा उठावं लागण्यामागे एक फळ कारणीभूत असू शकतं. हे ऐकायला थोडंसं आश्चर्यकारक वाटू शकतं, पण आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या मंडळींसोबत नेमकं हेच घडत आहे. तुम्ही रात्रीचं जेवण करता, कदाचित जेवणानंतर संत्र्याची एक फोड किंवा मोसंबीचा रस घेता आणि शांत झोपेच्या आशेने अंथरुणावरती पडता. पण जसं तुमचं शरीर आराम करू लागतं तसंच तुमची लघवीची पिशवीसुद्धा तुम्हाला शांत बसू देत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही फळांबद्दल सांगणार आहे जी तुमच्या लघवीच्या पिशवीला आराम देतील आणि तुम्हाला रात्री शांत झोप घेण्याससुद्धा मदत करतील. त्याचबरोबर मी तुम्हाला अशी 5 फळंही सांगेन जी नकळतपणे तुमच्या समस्येमध्ये भर घालत असतील. हे बदल खूप साधे आहेत, पण ते तुम्हाला खरा आराम देऊ शकतात. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या दिवसातील एक छोटा क्षणही माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. आपल्या महाराष्ट्रातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना एक शांत निराशा असते, ज्याबद्दल ते कधीतरीच बोलतात, क्वचितच बोलतात. ती म्हणजे रात्री फक्त लघवी करण्यासाठी वारंवार उठावं लागणं. तुम्ही दिवसभराच्या कामानंतर शांत झोपेच्या आशेने अंथरुणावरती पडता, पण काही तास होतात न होतात तोच तुमची लघवीची पिशवी तुम्हाला पुन्हा पुन्हा जागा करत असते. कधीतरी तर आतमध्ये जास्त लघवी नसतानाही असं होतं. आता तुम्ही विचाराल की साठीनंतर असं जास्त का होतं? याचं उत्तर आपलं शरीर वयानुसार कसं बदलतं यात दडलेलं आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपली किडनी थोडी हळू काम करू लागते. विशेषतः रात्रीच्या वेळी शरीरातील द्रव पदार्थ संतुलित ठेवण्याची आणि अशुद्ध घटक गाळण्याची तिची क्षमता थोडी मंदावते. कमकुवत नाही, फक्त हळू होते. पण त्याचवेळी आपली लघवीची पिशवी अधिक संवेदनशील सुद्धा बनते. अगदी थोड्या प्रमाणामध्ये लघवी साठल्यावरही ती प्रतिक्रिया देऊ लागते आणि इथूनच आपल्या त्रासाला सुरुवात होते. जरी फक्त 120 किंवा मग 150 मिली लघवी साधारण अर्धा ग्लास जरी जमा झाली असली तरी लघवीची पिशवी मेंदूला तातडीचा संदेश पाठवते की उठा, वेळ झाली आहे. तारुण्यात आपल्या लघवीच्या पिशवीत जास्त संयम होता. ती पूर्ण भरेपर्यंत थांबायची, पण साठीनंतर लघवीच्या पिशवीच्या सभोवतालच्या नसा अधिक सतर्क आणि कमी सहनशील बनत असतात. त्या थोड्याशा दाबालाही तीव्र इच्छा समजू लागतात आणि मग येतो आपण काय खातो आणि पितो याचा भाग. विशेषतः संध्याकाळच्या वेळी अनेक सामान्य महाराष्ट्रीयन पदार्थ जसे की आंबट फळं, मसालेदार लोणची आणि अगदी जास्त मसालेदार चहा लघवीच्या पिशवीच्या अस्तराला किंचित त्रास देऊ शकतं. हे पदार्थ तरुण आणि निरोगी मूत्राशयाला इजा करत नाही, पण वडीलधाऱ्या व्यक्तींमध्ये ते लघवीचा pH कमी करून आम्लयुक्त वातावरण तयार करू शकतात. ही आम्लयुक्त लघवी आधीच संवेदनशील असल्यामुळे पिशवीच्या अस्तराला हळुवारपणे चुरचुरते, ज्यामुळे ती गरजेपेक्षा लवकर रिकामी होण्यासाठी दबाव आणते. म्हणूनच संध्याकाळच्या योग्य आहार निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे. एक साधं फळ किंवा पेय ठरवू शकतं की तुम्ही सलग 6 तास झोपणार की दर 90 मिनिटांनी तुम्ही जागे होणार. चांगली बातमी ही आहे की एकदा का आपण ही प्रक्रिया समजून घेतली की खाण्याच्या वेळेमध्ये आणि प्रकारामध्ये केलेले छोटे बदल आपल्याला खूप आराम देऊन जातील. कारण कधीकधी चांगल्या झोपेचा मार्ग तुमच्या अंथरुणातून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटातून सुरू होतो. अनेक महाराष्ट्रीयन घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर कोणतं फळ खावं हा पर्याय खूप सोपा वाटतो. एक गोड फळ म्हणजे केळ, पपईचा तुकडा किंवा मग कलिंगडाच्या काही फोडी. पण बहुतेक वडीलधाऱ्यांच्या हे लक्षातच येत नाही की काही फळं केवळ चवदार नसतात तर ती तुमच्या लघवीच्या पिशवीला आधारही देऊ शकतात, विशेषतः जर ती हुशारीने निवडली तर. वयाच्या साठीनंतर आपलं शरीर अधिक संवेदनशील बनतं. आपली पचनक्रिया मंदावते, आपली लघवीची पिशवी प्रतिक्रियाशील बनते आणि एक निरुपद्रवी दिसणारं फळसुद्धा एकतर शांतता आणू शकतं किंवा मग अस्वस्थता निर्माण करू शकतं. आज मी तुम्हाला अशी फळं सांगणार आहे जी अनेक महाराष्ट्रीयन ज्येष्ठांना शांतपणे चांगली झोप घेण्यास, रात्रीची लघवीची भावना कमी करण्यास आणि त्यांच्या मूत्रमार्गाच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या मदत करत आहेत. चला सुरुवात करूया आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात नम्र आणि विश्वासार्ह फळांपैकी एक, ते म्हणजे केळं. केळी पिढ्यानपिढ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन आहाराचा एक भाग आहे. किंबहुना अनेक वडीलधाऱ्या व्यक्तींना त्यांचे आई वडील म्हणायचे की संध्याकाळी केळ खा, पोटात गारवा राहतो. आणि त्यामागे खूप मोठं शहाणपण सुद्धा आहे. केळी नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते, याचा अर्थ ते लघवीच्या पिशवीच्या अस्तराला त्रास देत नाही. ज्या व्यक्तीला वारंवार लघवीमुळे रात्री उठावं लागतं त्यांच्यासाठी ही खूप मोठी दिलासादायक बाब असू शकते. एका मध्यम आकाराच्या केळ्यात
सुमारे 400 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं. हे खनिज लघवीच्या पिशवीच्या गुळगुळीत स्नायूंना आराम देण्यास आणि अनावश्यक आकुंचन कमी करण्यास मदत करतं. सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर तुमची पिशवी थोडी भरलेली असताना मेंदूला तातडीचे संदेश पाठवण्याऐवजी शांत राहण्यास ही केळी मदत करते. ज्यांना रक्तदाबाचा थोडा त्रास आहे अशा अनेक वृद्ध लोकांनाही केळी उपयुक्त वाटतात, कारण ती शरीरात उष्णता न वाढवता ऊर्जा देतात. केळ खाण्याची उत्तम वेळ म्हणजे एकतर सायंकाळी 5च्या सुमारास किंवा रात्रीच्या जेवणानंतर 1 तासाने. ते पिकलेलं असावं, पण जास्त पिकलेलं नसावं आणि ते फ्रीजमधून काढून थंड खाणं टाळावं, कारण त्यामुळे वृद्ध शरीरातील पचनक्रिया बिघडू शकते. आता दुसरं आहे पपई. पपईला अनेकदा कमी लेखलं जातं. तिला केवळ पचनासाठी असलेलं फळ मानलं जातं, पण ती त्यापेक्षा बरंच काही आहे बरं का. या नारंगी रंगाच्या फळात पपेन नावाचं नैसर्गिक एन्झाईम असतं. पपेन आपल्या अन्नातील प्रथिनाचं विघटन करण्यास मदत करतं, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. याचा लघवीच्या आरोग्याशी काय संबंध? कारण जेव्हा पोट आणि आतडी हलकी आणि स्वच्छ असतात तेव्हा ते लघवीच्या पिशवीवरती अनावश्यक दाब देत नाही. कल्पना करा, पुण्यातील एक गृहस्थ रात्री जड जेवण म्हणून पोळी भाजीसोबत आंब्याचं लोणचं खात असत. जेव्हा त्यांनी हलक्या मुगाच्या खिचडीसोबत पपईचा तुकडा खाण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांचं पोट फुगणं कमी झालं आणि रात्री स्वच्छतागृहात जाण्याच्या खेपाही कमी झाल्या. पपईचा शरीरावर सौम्य अल्कधर्मी प्रभाव असतो. याचा अर्थ ती लघवीमध्ये जास्त आम्ल तयार करत नाही, जे वृद्धत्वामुळे आधीच संवेदनशील झालेल्या लघवीच्या पिशवीसाठी महत्त्वाचं आहे. ज्येष्ठांसाठी रात्रीच्या जेवणानंतर पिकलेल्या पपईचा एक तुकडा सुमारे 150 ग्रॅम्स खरा आराम देऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा, पपई नारंगी आणि थोडी मऊ असावी, जास्त पिकलेली किंवा मग कच्ची नसावी. आता एका फळाबद्दल आपण बोलतोय ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ते म्हणजे नाशपती. नाशपती मऊ, गोड आणि नैसर्गिकरित्या कमी आम्लयुक्त असते. बद्धकोष्ठता आणि लघवीची तीव्र इच्छा या दोन्ही समस्यांनी त्रस्त असलेल्या वडीलधाऱ्यांसाठी हे सर्वात मूत्राशय अनुकूल फळांपैकी एक आहे. वडीलधाऱ्यांना वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटण्यामागे एक शांत कारण म्हणजे आतड्यांचा दाब. नाशपातीमध्ये सॉर्बिटॉल नावाचं नैसर्गिक शुगर अल्कोहोल असतं. सॉर्बिटॉल हळूवारपणे आतड्यामध्ये पाणी खेचतं आणि शौचास साफ होण्यास मदत करतं. गावांमध्ये वृद्ध स्त्रिया अनेकदा म्हणतात की पोट खुश तर बाकी सगळं खुश. यात खूप मोठं सत्य आहे. दुपारच्या वेळी एक मध्यम आकाराची नाशपती खाल्ल्याने संध्याकाळचं पोट फुगणं टाळता येऊ शकतं आणि पोटाच्या खालच्या भागावरील अनावश्यक ताण कमी होतो. साल पूर्णपणे काढू नका. सालीमध्ये फायबर असतं, पण ती चांगली धुवून हळूहळू चावून खा. पुढचं फळ आहे टरबूज किंवा मग कलिंगड. प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये उन्हाळ्यातलं आवडतं फळ म्हणजे कलिंगड. आता हे गोंधळात टाकणारं वाटेलच. टरबूज तर पाण्याने भरलेलं असतं, मग त्याने लघवी वाढवायला नको का? हो आणि नाही. जर ते चुकीच्या प्रमाणामध्ये चुकीच्या वेळी खाल्लं गेलं तर ती तुमची झोप खराब करणारच आहे. पण जेव्हा दिवसा माफक प्रमाणामध्ये खाल्लं जातं तेव्हा ते मूत्रमार्गातील सूज कमी करू शकतं. टरबूजामध्ये लायकोपिन नावाचं एक तेजस्वी लाल अँटीऑक्सिडंट्स आहे आणि ज्यामुळे जे पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या आरोग्याला आधार देतं आणि स्त्री पुरुष दोघांमध्येही लघवीच्या पिशवीच्या भिंतीची जळजळ कमी करतं. ज्या वडीलधाऱ्या व्यक्तींना प्रोस्टेट ग्रंथींवर सौम्य सूज आहे किंवा संसर्गाची सुरुवातीची लक्षणं आहेत त्यांना या नैसर्गिक संयोगाचा खूप फायदा होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे टरबूज दिवसाच्या पहिल्या भागात शक्यतो दुपारी 2 वाजेपर्यंत खावं. सुमारे 150 ते 200 ग्रॅमची एक छोटी वाटी पुरेशी असते. ते इतर फळांसोबत किंवा मग दुग्धजन्य पदार्थांसोबत खाऊ नका. ते साधं आणि सामान्य तापमानावर खावं आणि कृपया सूर्यास्तानंतर ते 100% पूर्णपणे टाळावं. शेवटी बघूया पेरूविषयी. अनेक घरांच्या परसबागेमध्ये शांतपणे वाढणारं पण शक्तिशाली आरोग्यदायी फायदा देणारं फळ म्हणजे पेरू. जेव्हा थोडा कडक आणि जास्त पिकलेला नसतो तेव्हा त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असतं. पण आंबट फळांच्या विपरीत पेरूमध्ये सायट्रिक ॲसिड कमी असतं, ज्यामुळे ते लघवीच्या पिशवीसाठी अधिक सौम्य ठरतं. त्यात अशी संयोग देखील असतात की जी मूत्रमार्गातील सौम्य सूज कमी करण्यास मदत करतात. नाशिकमधील एका निवृत्त शिक्षिकेने एकदा सांगितलं होतं की तिने रात्रीच्या जेवणात 3 तास आधी म्हणजे साधारण 4 वाजता एक पेरू खाण्यास सुरुवात केली.
तिला जाणवलं की तिची रात्रीची जाग कमी झाली आहे आणि लघवी करताना होणारी जळजळही कमी होते. त्या एकाच छोट्या सवयीने तिला तिची अखंड झोप परत दिली. पेरू खाण्याची उत्तम वेळ दुपारची आहे आणि तो दुधासोबत खाऊ नका. जसं अनेक महाराष्ट्रीयन वडीलधारे करतात. साल खूप जाड असेल तर ती काढा आणि त्यावर मीठ आणि मसाला घालणं टाळा. नैसर्गिक सर्वोत्तम आहे. तर हीच 5 साधी फळं केळं, पपई, नाशपती, टरबूज आणि पेरू तुमच्या झोपेत आणि मूत्राशयामध्ये आरामात एक शांत पण शक्तिशाली बदल घडवू शकतात. त्यापैकीच प्रत्येक फळ तुमच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारे आधार देतं. जबरदस्तीने नाही तर निसर्गाच्या सौम्य रचनेने. आणि आता तुम्हाला हळूहळू जाणवू लागले असेल की आरोग्य नेहमी औषधांमध्ये किंवा चाचण्यांमध्ये नसतं. कधी कधी ते आपल्या जेवणाच्या ताटावर काळजीपूर्वक निवडलेल्या फळांच्या वाटेवर सुद्धा असतं. अशा अनेक सवयी आपण तरुणांमध्ये बाळगतो आणि त्या आजही आपल्यासाठी चांगल्या आहेत असं मानतो. रात्रीच्या जेवणानंतर फळ खाणं ही अनेक महाराष्ट्रीयन घरामधील अशीच एक परंपरा आहे. ते आरोग्यदायी वाटतं, ते हलकं वाटतं, पण अनेक ज्येष्ठांसाठी विशेषतः 60 ओलांडलेल्यांसाठी ही सवय नकळतपणे रात्रीची झोप खराब करू शकते. सूर्यास्तानंतर आपण जे काही खातो त्याचा परिणाम केवळ आपल्या पचनक्रियेवर होत नाही तर आपली लघवीची पिशवी आपल्याला रात्री किती वेळा जागं करते यावरही होतो. आणि जेव्हा फळांचा विषय येतो तेव्हा सर्व फळं दिसतात तितकी सौम्य नसतात. चला अशा फळांबद्दल जाणून घेऊया जी चुकीच्या वेळी खाल्ल्यास तुमच्या रात्रीच्या 2-3 बाथरूमचा घेपारमागे कारणीभूत ठरू शकतात. तर सगळ्यात पहिला आहे संत्र आणि मोसंबी. आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये विशेषतः उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर 1 ग्लास ताज्या मोसंबीचा रस पिणं ही एक प्रथाच आहे. आपण त्याचा थंडावा, त्याचा हलका आंबटपणा अनुभवतो आणि आपल्याला वाटतं की आपण शरीरासाठी काहीतरी चांगलं करत आहोत. पण काही वडीलधाऱ्यांच्या हे लक्षात येतं की संत्र आणि मोसंबी यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर असतं. हे ॲसिड नैसर्गिक असलं तरी ते मूत्राशयाच्या अस्तराला त्रास देऊ शकतं, विशेषतः झोपण्याच्या वेळेजवळ सेवन केल्यास. कोल्हापूरच्या एका गृहस्थाने एकदा सांगितलं की ते रोज रात्री 8च्या सुमारास संत्र्याचा रस पित असत. त्यांना वाटायचं की यामुळे त्यांना चांगली झोप लागेल, पण उलट ते रात्री 3-4 वेळा जागे होऊ लागले. नेहमीच तातडीच्या भावनेने जेव्हा त्यांनी संध्याकाळचा रस बंद करून तो दुपारच्या जेवणाच्या वेळी घ्यायला सुरुवात केली तेव्हा काही दिवसांमध्येच फरक स्पष्ट दिसला. या फळांमधील ॲसिड तुमच्या लघवीचा pH कमी करतं, ज्यामुळे ती अधिक आम्लयुक्त होते. आम्लयुक्त लघवी जेव्हा वृद्ध मूत्राशयातून जाते तेव्हा जळजळ किंवा मग चुरचूर होते, ज्यामुळे मेंदूला वारंवार लघवी करण्याची गरज भासते. जर तुम्हाला संत्र किंवा मग मोसंबी आवडत असेल तर त्यांना आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नाही. फक्त दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचा आस्वाद घ्या, जेव्हा तुमची पचनशक्ती सर्वात मजबूत असते आणि तुमच्या मूत्राशयाला झोपेपूर्वी सावरायला पुरेसा वेळ मिळतो. आता पुढचं फळ आहे अननस. अननस रसदार आणि गोड आहे. अनेक महाराष्ट्रीयन फ्रूट सलाडमधील आवडतं फळ, पण त्या गोडव्याखाली ब्रोमेलिन नावाचं एक शक्तिशाली एन्झाईम दडलेलं असतं. ब्रोमेलिन प्रथिनाचं विघटन करण्यास मदत करतं आणि पचनासाठी चांगलं असलं तरी ते आतड्यांच्या हालचालीला उत्तेजित करतं. याचा अर्थ विशेषतः रात्री अननस खाल्ल्यास तुमची आतडी गरजेपेक्षा जास्त सक्रिय होतात. चेन्नईमधील एका वृद्ध महिलेने सांगितलं की बद्धकोष्ठता कमी होईल या आशेने त्या अनेकदा जेवणानंतर अननसाचे तुकडे खात. शौचास साफ होत असलं तरी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या मूत्राशयावर दाब वाढलेला त्यांना जाणवायचा, ज्यामुळे पिशवी पूर्ण भरण्याआधीच त्यांना जाग येऊन जायची. इथलं विज्ञान सौम्य पण स्पष्ट आहे. जेव्हा आतडी जास्त सक्रिय होतात, विशेषतः झोपलेल्या स्थितीत, तेव्हा त्या हालचालीमुळे जवळच्या अवयवांवर विशेषतः मूत्राशयावर सौम्य दाब पडत असतो. या दाबामुळे खोटी भावना निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमची पिशवी अर्धी भरलेली असतानाही तुम्हाला लघवीला जाण्याची गरज वाटते. जर तुम्हाला जेवणानंतर गोड ताजी फळं आवडत असतील तर त्याऐवजी पिकलेली पपई किंवा मग नाशपती खाण्याचा विचार नक्की करा. ती शांत करणारी, कमी आम्लयुक्त आणि मूत्राशयासाठी खूप उपयोगी मानली जाणारी फळं आहेत. आता बघा पुढचं आहे द्राक्ष. लहान, गोड आणि अनेकदा फ्रीजमध्ये हलका संध्याकाळचा नाश्ता म्हणून ठेवली जातात. द्राक्ष निरुपद्रवी वाटू शकतात, पण अनेक महाराष्ट्रीयन वडीलधाऱ्यांसाठी ती छुपी अस्वस्थता निर्माण करू शकतात. पहिलं म्हणजे द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर असते जी आतड्यात आंबायला सुरुवात करू शकते, विशेषतः जर ती उशिरा किंवा मग भरल्या पोटावर खाल्ली तर. या हलक्या आंबण्याच्या प्रक्रियेमुळे गॅस, पोट फुगणं किंवा मग पोटाच्या खालच्या भागामध्ये दाब निर्माण होणं हे होऊ शकतं. पुण्यातील एका शिक्षकाने
एकदा तक्रार केली की त्यांना काळी द्राक्ष आवडत असली तरी ती खाल्ल्यावर रात्री त्यांना पोट फुगल्यासारखं वाटतं आणि अस्वस्थ वाटतं. त्यांच्या पोटामध्ये तयार झालेला ताप त्यांच्या मूत्राशयावर यायचा, ज्यामुळे त्यांना 2 पेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावं लागायचं. शिवाय द्राक्षांची साल पचायला थोडी जड असते, विशेषतः ज्यांची पचनक्रिया मंद असते अशा वडीलधाऱ्यांसाठी. न पचलेली साल अधिक गॅस निर्माण करू शकते आणि जडपणाची भावना येऊ शकते. जर तुम्हाला तरीही द्राक्ष खायची असतील तर पिकलेली निवडा, साल काढून टाका आणि सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला खा. ती रात्री थंड खाऊ नका आणि दही किंवा मग दुधाच्या पदार्थांसोबत अजिबात विसळू नका. आणखी एक महत्त्वाचा शांतपणे त्रास देणारा पदार्थ म्हणजे संत्र, लिंबू आणि कधी कधी किवी सुद्धा खाल्लं जातं. एकत्र करून बनवलेले ते ताजे दिसणारे ग्लास प्रत्येक फळ एकट्याने माफक प्रमाणामध्ये घेतल्यास हानिकारक नसतं, पण एकत्र केल्यावर विशेषतः सूर्यास्तानंतर ही उच्च आम्ल फळं मूत्राशयामध्ये कमी पीएच असलेलं वातावरण निर्माण करतात. वडीलधाऱ्यांसाठी ही आम्लयुक्त लघवी केवळ अस्वस्थतेपेक्षा जास्त त्रासदायक ठरते. ती खोट्या इच्छा, वारंवार लघवी आणि खंडित झोपेचं चक्र तयार करते. अनेकांना वाटतं की फळांचा रस घन पदार्थांपेक्षा हलका असतो, पण खरं तर रस तुमच्या शरीरामध्ये ॲसिड आणि साखरेचं रूप थेट पोहोचवतात, अनेकदा फळांपेक्षाही वेगानं. जर तुम्हाला जेवणानंतर काहीतरी ताजंतवानं हवं असेल तर 1 कप कोमट पाण्यामध्ये मऊ नाशपतीचा तुकडा किंवा मग दिवसा सामान्य तापमानावर ठेवलेले कलिंगडाचे काही तुकडे खाऊन पहा. हे पर्याय मूत्राशयाला त्रास न देता शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करत असतात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.